दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी द्यावी अशा अनेक मागण्या केल्यात बळीराजाकडून केल्या जात आहेत। पण दुसरीकडे कोट्यवधींचा आपत्ती व्यवस्थापनाचा निधी पडून असल्याचं बोललं जातं आणि त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलेला आहे आणि मंत्री गिरीश महाजन यांना टार्गेट केलंय। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर संकटाचं आभाळ कोसळलंय। हाताशी आलेलं पीक वाहून गेलंय। इतकंच काय तर शेत जमिनी सुद्धा वाहून गेल्यात। अशा परिस्थितीत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागावर मोठी जबाबदारी असते। यावरून खासदार संजय राऊतांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केलेत। फाईलवर वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही असा दावा करत खळबळ उडवून दिली आहे। आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसनाच्या फाईलवर वजन ठेवल्याशिवाय ती फाईलच पुढे जात नाही। कसलं आपत्ती व्यवस्थापन करताय तुम्ही? त्याच निधीमध्ये भ्रष्टाचार आहे, हे मी मागे वारंवार सांगितलेलं आहे। तिथे सुद्धा ठेकेदार बसले आहेत आणि ते सांगतात कोणती फाईल मंजूर करायची की नाही। या विषय मी डिटेल्स व्यवस्थित मागे एका पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की गिरीश महाजन यांच्याकडे जे खातं आहे आपत्ती व्यवस्थापन, त्यात कशा प्रकारे घोटाळे, भ्रष्टाचार, कमिशनबाजी, दलाली, ठेकेदारांचं वजन वापरून फायली मंजूर केल्या जात आहेत। कोविडच्या घोटाळ्यातून करोडो रुपये संजय राऊत तुम्ही कमवले। आज थोडा आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवासाठी खिशामध्ये हात घाला आणि जे मराठवाड्यामध्ये दुष्काळग्रस्त असतील, ओला दुष्काळ झालेल्या शेतकऱ्यांना मदत करा। ही मदत केली तर तुम्हाला लोक बांधावर उभे करतील आणि तुम्हाला लोक स्वीकारतील, अन्यथा तुम्हाला तिथून पिटाळून लावल्याशिवाय राहणार नाहीत। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं 2215 कोटींची मदत जाहीर केली आहे। मात्र या मदतीच्या निकषावरून विरोधकांकडून सवाल उपस्थित केले जातात। पूर्वी 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मदत दिली जायची, मात्र आता 2 हेक्टर पर्यंतच मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे। त्यामुळे जुन्या निकषाप्रमाणे 2 हेक्टर पर्यंत मदत न देता 3 हेक्टर पर्यंत मदत द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। जानेवारी 2024 मदतीची मर्यादा 2 हेक्टर वरून 3 हेक्टर, मे 2025 मदतीची मर्यादा 3 हेक्टर वरून 2 हेक्टरवर। कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी 13,600 रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 27,000 रुपये मदत। सरकारकडे कोणत्याही प्रकारचं नियोजन नाहीये। या आधी सुद्धा जो दुष्काळ आला, अवकाळी पाऊस आला, त्या संदर्भात जी आश्वासनं दिली ती अद्याप पूर्ण झालेली नाही। याचं कारण सरकारच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचा पैसा उरलेला नाही। या सरकारवर साधारण 9 ते 10 लाख कोटीचं कर्ज आहे। ते सरकार शेतकऱ्यांना कुठून मदत करणार? म्हणून नरेंद्र मोदी यांना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आवाहन केलेलं आहे की 10,000 कोटी रुपये तुम्ही तात्काळ द्या। वायफळ बडबड करत शेतकऱ्यांचे कैवारी आम्हीच आहोत अशा पद्धतीचं ढोंग सादर करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय जनता पार्टीतील नेतृत्वातील महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या बांधावर आहे। 32 लाख शेतकऱ्यांना 2,500 कोटी रुपये वितरित करण्यात आले। हा मदतीचा पहिला टप्पा आहे। यानंतर तातडीनं एक बैठक घेऊन दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल। सोयाबीन पिकाचं उदाहरण घेतलं तर एकरी उत्पादन खर्च जवळपास 25,000 येतो। या हिशोबाने एका हेक्टरसाठी म्हणजे 2.5 एकरासाठी खर्च येतो 62,500 रुपये। सरकार 2.5 एकरासाठी जास्तीत जास्त मदत देणार 13,600 रुपये। म्हणजे इथं शेतकरी तब्बल 49,000 रुपयांनी लॉस मध्ये राहतो। शेतकऱ्याचं गणित हंगामातील शेतमाल विकून हातात येणाऱ्या पैशांवर अवलंबून असतं। आत्ताच्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण वर्षाचं गणितच बिघडणार आहे। उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव देतो असं सरकार म्हणत असेल तर उत्पादन खर्चावर आधारित शेतीच्या नुकसानीची भरपाई का नको द्यायला हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।